हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला घरच्या घरी कढईमध्ये पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवते। इथे मी सर्वप्रथम पिझ्झाचा बेस घेतलेला आहे, स्वीट कॉर्न, आणि इथे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीचे तुकडे करून थोडे वाफ काढून घेतलेले आहेत। इथे आपण सॉस पहा, टोमॅटो सॉस, पिझ्झा पास्ताचं स्टफिंग, रेड चिल्ली सॉस आणि इथे आपण चिल्ली फ्लेक्स घेतलेला आहे। आता आपण इथे सर्वप्रथम रेड चिल्ली सॉस घातलेला आहे, त्यानंतर त्यावर आपण पिझ्झाचं स्टफिंग लावणार आहोत या पिझ्झा बेसवर। त्यानंतर आपल्याला किसान फ्रेश टोमॅटोचं केचप आपल्याला त्यावर थोडेसे टाकायचे आहे। इथे तिन्ही आपल्याला एकदम चाकूच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्स झाल्यावर इथे तुम्ही पहा या प्रकारे मी लावून घेतला आहे। आता आपल्याला इथे शिमला मिरची, टोमॅटो, कांदा इथे सर्व मी वाफवून घेतलेला आहे, ते आपल्याला त्यावर टाकायचे आहे। व त्यानंतर इथे स्वीट कॉर्न मी शिजवून घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकून ते आता आपल्याला यावर टाकायचे आहे। आपण जर कच्चं टाकलं तर ते चांगलं लागणार नाही, त्यामुळे तुम्ही या प्रकारे शिजवून घ्या। तुम्ही यावर पनीरचे तुकडे पण फ्राय करून ठेवू शकतात, ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही या प्रकारे पण बनवू शकता आणि पिझ्झाचे तुकडे पण यावर टाकू शकता। आता इथे तुम्ही पहा, मी इथे 3 ते 4 चीजच्या क्यूब आहेत, त्या मी तुकडे करून घेतलेल्या होत्या। तुम्ही यावर चीज खिसून पण टाकू शकता, इथे तुम्ही पहा। आता इथे सर्व प्रकारे चीज टाकल्यानंतर आपल्याला शेवटी त्यावर चिली फ्लेक्स टाकायचे आहे। इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये आपण थोडेसे असेल तर बटर पण लावू शकता, पण मी इथे थोडंसं तूप लावलेलं आहे। त्यानंतर आपल्याला तयार केलेला पिझ्झा बेस त्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर 10 मिनिटं आपल्याला ताट झाकायचे आहे। ठेवलेलं होतं, इथे तुम्ही पहा आपला पिझ्झा बऱ्यापैकी तयार आहे। आता आपल्याला पिझ्झा खाली एका ताटामध्ये घेऊन चाकूच्या साहाय्याने त्याचे पीस करायचे आहेत। एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना घरच्या घरी हा पिझ्झा बनवून देऊ शकता। चला तर मग भेटूया आपण एका अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। बाय बाय।